नमस्कार. सकाळ सकाळ मम्मीला फोन केला तर मम्मी म्हणाली की लय आठवण येते, त्याच्यामुळे मी चालले घर. आणि या डब्यांमध्ये तर आमच्या मम्मीचा वेगळाच जीव अडकलाय. म्हणजे मी नाही गेलं तरी चालेल, पण डब्बे मात्र घरी आलेच पाहिजे. त्यामुळे आधी डब्बे घेतले भरायला. आणि कसं आहे ना मंडळी, आपले आई वडील आपल्यासाठी सर्व करतात. म्हणजे त्यांच्याकडे नसलं तरी चालेल, पण आधी आपल्याला पाहिजे. आणि आपल्याला हवं नको तर सर्व ते देतात. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे त्यांच्या एका हाकेत त्यांच्यासाठी उभं राहण्याची आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची. आणि ही गोष्ट खरं तर खूप छोटी आहे की आपली आई आपल्याला म्हणते की 2 दिवस सुट्ट्या आहे, घरी आहे, आठवण येते. पण त्या शब्दाला देणं तिचं प्रेम खूप असतं. त्यामुळे घरी जाणं इज मॅन्डेटरी. त्यामुळे घेतली बॅग आणि चालले घरी. त्याचा नाही कोणता सदमाला जाय, पण हवा येत होती म्हणून थांबले. आणि दुर्गंधी बसणं वाचण्यासाठी बेल्ला विटाचा हा परफ्यूम मी भसभस मारलेला आहे. आणि आता मी तयार होऊन चाललेली आहे. काही झालं तरी अंगातले गेड काही संपत नाही, त्याच्यामुळे हे असं. फायनली मी माझी बॅग घेतलेली आहे, शूज घातलेले आहेत, ते पण एका घटिया ट्रान्झिशन सोबत. आणि आता फायनली मी जाणार आहे माझ्या मम्मीकडे. आणि त्यानंतर मी गेले बस स्टॉपवर. आणि फायनली बस आली तर लेडीज सीटवर बसला होता एक मुलगा. तर त्याला मी उठवलं आणि मी तिथं महाराणीसारखं बसले. आणि ह्या काही महिला अशाच उभ्या होत्या. सो माय डिअर लेडीज, तर ती तुमची जागा आहे, अधिकार आहे तुम्हाला, तर बोला. तर सगळ्यात मी पोहोचलेली आहे घरी. आणि त्यांच्या मातोश्री आमच्या वाट पाहत होत्या. तिला पाहून मला भरपूर असा आनंद झालेला आहे की त्यात तिच्या हातच्या चिकननी 4 चांद लगा दिए.